चला पालखी निघाली आणि आजच्या प्रवासाला आपण करूया सुरुवात. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. 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 चला आजचा दिवस 4था. चाललोय आता. आज थोडा लेट निघलोय. चला 7:30 वाजत आलेत. आपण थोडा लेट निघलोय कारण काल वस्तीवर सुद्धा आपण लेट आलोय. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मामाचा ढाबा आणि तिथंच आपण आता थोडी वेळ विश्रांती करू. खूप चाललो. 7ला निघलेलो. 8:30 वाजलेत. मामाच्या ढाबावरून निघलो. थोडीफार विश्रांती केली आपण. आता उन्हाचा तडका सुद्धा लागायला सुरुवात झाली. ऑरेंज सिटी आणि आता आपल्यासोबत पालखी सुद्धा आहे. दादा आता पुढचा प्रवास आपला कसा असेल? आता आपला खाली नाश्ता होईल. हा. मग तिथून आपला डायरेक्ट दुपारच्या जेवण घाटन देवीला जेवण आहे. तिकडे डायरेक्ट थांबवला. अच्छा ओके. आणि आपली वस्ती कुठे आहे? वस्ती आज आपली घोटी. घोटीच्या पुढे आहे. ठीक आहे. ओम साईराम. चाललोय आता आपण. तो आहे इथं आणि तो 3 पायांचाच आहे. आणि मामाचा ढाबा होता आपला तिथपासून आपण थांबलेलो. तिथपासून तो आपल्या सोबत आहे. तो सोबतच येते. सावली पकडते फक्त. पुढे सुद्धा एक आहे. तो पहिले झेंड्या सोबत आहे. 2 आहेत असे टोटल. बनवलोय इथं नाश्ता करू. आणि तुम्ही नवीन रोडवरून जाता ना तुम्ही? नवीन रोडवरून जातात आणि मी पहिल्यापासून म्हणजे जुन्या रोडवरून जातोय. आता यावेळी माझा फर्स्ट टाइम असेल नवीन रोडवरून. तर जरा वेगळा बघायला भेटेल. ओम साईराम. ओम साईराम. आलोय आता आपण नाश्त्याच्या ठिकाणी. नाश्त्याची गाडी सुद्धा आलंय आणि साईराम सुद्धा आलेत. ओम साईराम. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. स्पेशल मिसल. पाव घेऊन ठेवलंस पहिलंच. पहिले पाव 8 पाव घेतले. साईनाथ महाराज की जय. जय साईराम. ओम साईराम. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. नाश्त्याच्या ठिकाणावरून आपण निघलोय. आता आपण चाललोय कसारा घाट. केगावमधून गेलतो तेव्हा आपण इथून टर्न मारलेली आणि जुन्या रोडवरून गेलतो. आणि आता आपण नवीन रोडवरून चाललोय. हा नवीन मार्ग आहे. पाठी पालखी आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम ओम साईराम. चला आपल्याला आता घाटावर चढायचं आहे. फक्त कसारा घाट चालू झालेला आहे पद्धतशीर मध्ये. बघूया कसं चालतात पोरं पालखी घेऊन. चला माझा सुद्धा फर्स्ट टाइम असेल हा नवीन
नवीन रोड आहे ना. नवीन तर कसारा घाट चढायला आपण आता सुरुवात केलंय. मानाचा पहिला झेंडा तुमच्या समोर आहे आणि हाच मार्ग आहे. इथून आपण कसारा घाट चढायला सुरुवात करू. श्री द्वारकामाई पदयात्रा मंडळ नागाव यांच्यातून मी आलोय आणि मला एका नवीन मार्गावरून जायला भेटते. आता नवीन म्हणजे काहीतरी नवीन बघायला भेटेल मला, काहीतरी नवीन बघायला भेटेल. चला पाठूनच पालखी येते. चला ओम साईराम. कसारा घाट चढतोय आणि आपण मानाच्या पहिल्या झेंड्यावर आहोत. आपल्यासोबत काका तुमचं नाव? आत्माराम धनाजी थली. आत्माराम धनाजी थली. थली. बाबांचं नाव आहे. बाबा तुमचं वय किती आहे? वय 62 वर रनिंग आहे. नाही 61 वर रनिंग आहे. आणि ते मानाचा पहिला झेंडा घेऊन कसारा घाट चढतात. आपल्याला फक्त कसारा घाटात थोडक्यात माहिती द्या. फक्त कसारा घाटात. कसारा घाटात जेव्हा आपण खालून जे वरती चढतोय हा. त्यावेळी थोडा जड जातो नवीन माणसाला जाताना. हा. आणि जे जो नेहमी जाणार असतो त्याला काय सोयीस्कर असते. म्हणजे जाण्याचं काय ते टेन्शन नसतं. पण आता मी दुसऱ्या याच्या मध्ये जातो दिंडीमधून. काका 12 गावची दिंडी आपली आहे. तिथून जातो. महाराज विभाग तिथून मी महाराज विभागात 6 वर्ष गेलो. नंतर थोडं मला जाणवलं म्हणून ते बंद केलं. चालेल. आणि आता मी हा पहिलाच वर्ष आहे द्वारकामाई दिंडीमध्ये पहिलाच वर्ष आहे. आणि मला हा सुखाचा प्रवास चाललेला आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. चला ओम साईराम. ओम साईराम. कसारा घाटामधील व्ह्यू बघू शकता. केतन दादा आहे. ओम साईराम. पालखी सुद्धा आहे पुढं. मधीत आपला एक स्टॉप होईल ना. पुढं आता एक स्टॉप होईल आपला. तिथं आपण थांबू थोडा वेळ. दादा पुढे चाललाय. हा बघा गाणी ऐकत चाललाय. आणि 11:30 वाजलेत. 10:30 आपण सुरुवात केली ती कसारा घाट चढायला. आणि आपल्यासोबत साईबंधू लावण्य माली आहे. लावण्य 3 दिवस चालला. पहिलाच वर्ष आहे लावण्याचा. 3 दिवस मस्त चालतोय. कसा वाटला? 3 दिवस तर चालतच आलोय आणि पाय पण खूप दुखले आहेत. तरी पण चालणं काय सोडला नाही आणि शिर्डीपर्यंत चालतच राहीन. कसारा घाटात अवघड वाटात आपले सेवकरी आलेत. धन्यवाद. ओम साईराम. ए चालशील कधी तू? यांचा सुद्धा चॅनल आहे. यांच्या मुलाच्या नावाचा नाव काय त्याचा? साई नाव आहे त्याचा. साई नाव आहे त्यांच्या मुलाचं. काहीतरी नाव आहे. मी नंतर सांगेन तुम्हाला. नवीन मार्गावरून आलो. थोडंफार नवीन बघायला भेटला आणि अजून आपल्याला जायचं आहे. इथं पालखी थांबलंय आपली. थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलंय. अजून खूप लांब आहे ना. तिथं बघा इथं दिसतंय. बोलते तेवढा चढलो का आलो. तिथं जाऊ आणि इथं थांबलंय थोडा वेळ पालखी. चला निघलोय पुढच्या प्रवासाकडे. तुम्ही बघू शकता कसारा घाट आपण म्हणजे आलोय. पूर्ण आलोय म्हणजे कसारा घाट आपला एकदम सुखरूपपणे पूर्ण झालाय. आणि हा बाजूचा तुम्ही रोड बघू शकता. तिथून मी केगाव मधून आलतो. तो सगळेजण त्याला जुना रोड बोलतात आणि याला नवीन रोड असे 2 मार्ग आहेत. मी या नागावमधून नवीन मार्गावरून आलो आणि मला समजलं आता दोन्ही मार्गांमधला फरक पण समजलाय. आता आपण पोहोचू. आपला घाटनदेवी जवळ वस्ती आहे आपली. दुपारची जेवणाची व्यवस्था सुद्धा आपली तिथंच केलंय. हा दुसरा मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. आणि हे बघा इथं दोन्ही पण मार्ग असं जॉईन होतात.
मंडळी आपल्यासोबत आता साईराम, तुमचं नाव? आकाश शर्मा आहेत. आणि कसा झाला प्रवास कसारा घाटातील? एक स्टॉप घेतला आणि आपण परत पुढं चालायला घेतलो. आता एक स्टॉप घेतला आणि नंतर आता आपण पुढे आलोय. आता आपण घाटन देवी जवळ पोहोचू. तिथं आपली दुपारची वस्ती आहे. जेवणाची वस्तू आणि तुला किती वर्ष झाली म्हणजे तू पालखीत चालतो? 3रा वर्ष आहे माझा. 3 वर्ष झालीत. आणि काय सांगशील, कोणता अनुभव आहे का? म्हणजे आता कसारा घाट तू चढतोस 3 वर्ष, म्हणजे जुन्या घाटातून कधी आलास? नाही, मी आलो होतो नवीन घाटाने चढतो. नवीन घाटानेच. काय सांगशील नवीन घाटाबद्दल? मला माहिती नाही, पण आकाशदादाकडून आपण घेऊ. आम्ही दरवर्षी म्हणजे एक स्टॉप घेऊनच घाट चढतो. 3 वर्ष मी एक स्टॉप घेऊनच घाट चढतो. 3 वर्ष झाली एक स्टॉप घेतात आणि नंतर मग घाट चढतात. आणि मी पण बघितला, एकदम मस्त आहे. म्हणजे दोन्ही पण मार्ग मस्त आहेत. असं नाही फक्त इथं 2 वे आहे, म्हणजे दोन्ही साईडना गाड्या येतात ना. आणि या साईडना 1 वे आहे. जाताना आपल्याला गाड्या दिसतात, फक्त भेटतात, एवढाच आहे फक्त. आणि ऊन दोन्हीकडून आहे, सावली पण आहे दोन्हीकडून, असं काही नाही. फक्त 1 वे आणि 2 वे आहे, असं आहे फक्त. चला, ओम साईराम. स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजे साई पदयात्रा आहे. कसारा घाटाची अवघड वाट आहे आणि घाटन देवीची आम्हा भक्तांना साथ आहे. घाबरत नाही कोणत्या संकटाला, कारण आमच्या पाठीशी साई नाथांचा हात आहे. आणि आता आपण पोचलोय घाटन देवी, जिथं आपलं जेवणाची व्यवस्था आहे, जिथं आपली दुपारची वस्ती आहे. हा बघा आपला टेम्पो सुद्धा आलाय. आणि आता आपण पोचलोय घाटन देवी. सध्या आपण घाटन देवी माता आईच्या मंदिरात आहोत. आणि आपली समोरच पालखी आहे. सर्वजण तिथे थांबलेत विश्रांती. आणि आपली जेवणाची व्यवस्था सुद्धा इथेच आहे. चला. सोयाबीनची भाजी आहे, लोणचं आहे तिकडं, आणि बिर्याणी, व्हेज बिर्याणी आहे, पनीर आहे, त्यात पापड वगैरे आहेत. किती वर्ष आणि सोडीले मामा जेवून घ्या, जेवून घ्या. मामा दुपारची वस्ती जेवणाची घाटन देवीला होती. तिथून आपण आता निघलोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे. ओम साईराम. दोन बोटा दाखव. कसारा घाट सुखरूपपणे आपण पार केला. घाटन देवीला आपली वस्ती होती दुपारची, जेवण वगैरे केलं आणि आपण आता निघलोय पुढच्या प्रवासाला. आणि कसारा घाट पार केल्यानंतर आपला म्हणजे आपण अर्धा पल्ला पार करतो असं बोलतात. ते अर्धा पल्ला पार झाला आता आपला. आता आपला स्वर्गसुखाचा प्रवास अर्धा बाकी आहे, अर्धा झालाय. पण थोडा उशीर विश्रांतीसाठी 5 वाजलेत. आपण 3:30ला निघलेलो कसारा घाटातून. आपले घाटन देवीवरून आपण निघलेलो, दुपारच्या वस्तीवरून नॉनस्टॉप आलो आपण. आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की. चला, चहा वगैरे पिला आणि आता आपण चालू पुढच्या प्रवासाला. 2 बोटा ही लास्ट पर्यंत राहिली पाहिजे. ओम साईराम. सनसेट पण बघू शकता तुम्ही. आपण सध्या आहोत
आपल्या घोटीतल्या टोल नाक्यावर आहो आणि आता इथनं समोरून आपण लेप मारली ना का आपली वस्ती आहे आपल्या रात्रीची. तर आता आपण आलोय आपल्या रात्रीच्या वस्तीवर. हे बघा सर्वजण झोपलीत. ओम साईराम विश्रांती चालू आहे आणि आपल्यासोबत दादा आहे. दादा नाव काय तुझं? माझं नाव आदित्य गावण. आणि आता आपण आलोय घोटीच्या वस्तीवरती आपल्या. आता सगळे बघूया, सगळे आराम चालू आहे. सगळे आराम चालू आहे. हा बघा त्या साईडला जेवण चालू आहे आपला, त्या साईडला जेवण चालू आहे. हा बघा तिकडे. आरामाला लागले. आणि दादा किती वर्ष झाली आपण या वस्तीवर येतो? या वस्तीवरती आपल्याला येऊन 4 वर्ष झाले. आपले पहिला घोटी गावात आपली वस्ती असायची. तर तिथं न घेता आपण आता नवीन मंगल कार्यालय आहे तिथं आपली 4 वर्षापासून वस्ती आपली इकडे आहे. चालेल. ओम साईराम. ओम साईराम. पालखी सुद्धा आहे आणि पालखी जरा लवकर आली, आपण जरा लेट आलो. चला ओम साईराम. पहिले 2 दिवस मी पहिला झेंडाला होतो. तिसऱ्या दिवशी सोडा आली, त्याच्यामुळे काय चालू शकलो नाही. पण मी हळूहळू बाबांचं नाव घेऊन बाबांची गाणी ऐकून चालतोय. ते 4 दिवस झाले चालतोय. भले काय हळू का होईना पण चालतोय. बाबा माझ्या त्यांच्या गाण्याने ऐकून ऐकून ताकद देतात चालायची. आज त्यांचा कसारा घाट मी पूर्ण बाबांची गाणी आणि स्वामींचं जप हे ऐकून कसारा घाट चढलो. ओम साईराम. भात आहे, वाटाण्याची भाजी, वरण, भजी, भजी, नंतर पापड आहे. चला आजचा प्रवास आपला एकदम सुखरूपपणे पूर्ण झालाय. आपल्यासोबत आपला भाऊस आहे. ओम साईराम. ओम साईराम. तो 3ऱ्या झेंड्यावर असते. कसा झाला आजचा प्रवास? एकदम मस्त. एकदम मस्त. कसारा घाट एकदम मस्त ना. आज कसारा घाट होता एकदम पूर्णपणे मस्त झालाय. आता कसारा घाट चढलो, आता आपला अर्धा पल्ला तरी पूर्ण होते, म्हणजे अर्धा प्रवास आपला पूर्ण होते. आता आपण झोपूया, आता काही नाही. चला ओम साईराम. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.